संतासी रंजव चित्तासी अपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू चरण संताचिया सुख वसे हेची ठाई बहुपाई संताच्या मनवनी केला वास नाही नाच ये ठाई विठ्ठल सुख वसे हेची ठाई बहुपाई संताच्या मनवनी केला वास नाही नाच ये ठाई। प्रस्तुत प्राप्त काळी प्राप्त स्थळी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू महाराष्ट्र भूषण विश्ववंद्य श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा संतपर प्रकरणातील आणि सर्वांच्या पाठामधील उत्कृष्ट असा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल। या अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, या अभंगामध्ये श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज संतांचं वर्णन करतात। ज्या वेळेला तुकाराम महाराजांनी या जगताकडे एका दृष्टिक्षेपाने बघितलं त्या वेळेला संपूर्ण जग त्यांना दुःखी आहे, त्यांना सुखाचा पत्ता माहित नाही आणि आयुष्यभर या जन्म मरण रूपी संसारामध्ये हा मानव जीव खपतोय। म्हणून त्यांनी या अभंगात या मानवाला खऱ्या सुखाचा पत्ता सांगितलेला आहे। सुख संतांच्या पायाजवळ आहे। किती सुख आहे तर अमाप आहे, अमूप आहे, बहु आहे। बहु, अमाप, अमूप हे शब्द शास्त्रामध्ये अशा पद्धतीने आलेले आहे की त्याचं मोजमाप करता येत नाही का। अमूप जोडल्या सुखाची राशी पार त्या भाग्याशी नाही लेखा। अमूप म्हणजे जसं समुद्रातलं पाणी मोजता येत नाही, किती पाणी आहे समुद्रात एखाद्याला जर आपण विचारलं तर त्याला पाणी मोजता येणार नाही, तसं संतांच्या पायाजवळ अमूप सुख आहे आणि संतांच्या पायाजवळ अमूप सुख असल्यामुळे आम्ही संतांच्या पायाचा वास केला नाही का। संतांच्या पायाचा वास का केला, कारण संतांच्या पायाजवळ अविनाशी सुख आहे का ज्या सुखाला कधीच नाच नाही, असं अविनाशी सुख आणि संतांच्या पायाजवळ आहे विठ्ठला। आणि ज्या वेळेला आम्ही या संतांच्या पायाचा वास केला आणि जेव्हापासून आम्ही संतांच्या सानिध्यात गेलो, सहवासात गेलो, संतांच्या संगतीत गेलो, तेव्हापासून आमच्या ठिकाणी असलेली जी चिंता आहे ती नाहीशी झाली नाही का। आमच्या ठिकाणी चिंता होती ती मिटली आणि त्या संतांच्या पायाचा वास केला, त्याचा परिणाम असा झाला तर त्या संतांच्या पायाचे जे रजकण आहे, तुका म्हणे निवेतनो रजकनो लागता, त्या संतांच्या पायाने त्रिविध तापाने तापलेलं हे शरीर शीतल झालं। तुका म्हणे निवेतनो रजकनो लागता मनवणी केला वास नाही नाशये ठाई विठ्ठला। या अभंगाचं काही निरूपण किंवा या अभंगावर काही बोलण्यापूर्वी थोडसा परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य असतं। या न्यायाने आज श्री क्षेत्र मातुरी या पुण्य पावन भूमीमध्ये
तसं जर म्हणलं तर खऱ्या अर्थाने ही भूमी प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली, पुनीत झालेली भूमी आहे. आणि या पावन झालेल्या, पुनीत झालेल्या या तपस्थळावर अखंड हरिनाम यज्ञाचं आयोजन आणि 36व्या वर्षामध्ये या सप्ताहाचं पदार्पण. बरोबर आहे का? 36 वर्ष झाले. 36 वर्ष म्हणजे 3 तप पूर्ण झाले महाराज. 3 तप. वास्तविक सप्ताहाच्या बाबतीत जर आपण विचार केलाच, विठाला विठाला अर्थाने जर आपण बघितलं ना, मला सत्ता करणं सोपं राहिलं नाही आणि नियोजन करणं अवघड झालेलं आहे. या सप्ताहाने 36व्या वर्षात पदार्पण केलं. ते कसं केलं तर एकल्याचा नवे खेळ म्हणून मेळ मिळविला. या ठिकाणी संयोजक, आयोजक, नियोजक तथा संपूर्ण ग्रामस्थ यांच्या सर्वांच्या सहकार्यातून 36व्या वर्षात पदार्पण झालेलं आहे. या सप्ताहाचं एक वैशिष्ट्य असं आहे महाराज, या सप्ताहात ज्यांच्या प्रेरणेने चालू झाला आहे ते काही साधं व्यक्तिमत्व नाही, परमार्थातलं उत्तुंग पदाला पोहोचलेलं असं व्यक्तिमत्व. वैकुंठवासी शंकर बाबा कोठोडे मखमालवादकर, वैकुंठवासी 1008 कृष्णानंद स्वामीजी आयरगावकर. आणि पुढचा शब्द वाचायला मला माझ्या हृदयाला थोडं जड जातोय. ज्यांच्या सानिध्यात मी आणि माझ्या सानिध्यात ज्यांनी कमीत कमी 25 वर्ष घालवले महाराज. माझ्या कीर्तनात नेहमी चाल म्हणायला असायचे. मी टाळ घेऊन उभा असलो ते माझ्या शेजारी राहत होते, दुसऱ्या ठिकाणी उभे राहत नव्हते. भिका भाऊन चांगली कल्पना आहे. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये अतिशय कट्टर, का ज्यांना उभ्या आयुष्यात थोडं सुद्धा वाईट वक्त सहन झाला नाही महाराज. खरं आहे तिथं खरंच आहे आणि खोटं आहे तिथं खोटंच आहे, असं एक अमोल रत्न. अर्थात माझ्या जीवभावाचे मित्र, परमस्नेही, परममित्र वैकुंठवासी रामदास आप्पा वाळू पाटील पिंगळे. रामदास आप्पा माझ्या कीर्तनाला मला सांगायचे, सर तुमचा कार्यक्रम कुठे आहे फक्त मला सांगा. आणि त्या ठिकाणी ते कार्यक्रमाला हजर होत होते. कोणत्याही ठिकाणी भजनाचा कार्यक्रम असो, भजनानंदी होते. भजन गायन त्यांना फार आवडायचं. फार या बाबतीमध्ये अतिशय इंटरेस्टिंग व्यक्तिमत्व म्हणजे आप्पाचं होतं. भिका भाऊंना माहिती, ते नेहमी बरोबर असायचे. एकदा हनुमानवाडीमध्ये आमचं 4थ्या मजल्यावर एक ठिकाणी भजन चालू होतं आणि काही कामानिमित्त त्या रस्त्याने खालून चालले होते. फक्त 4थ्या मजल्यावर त्यांच्या कानावर आणि भजनाचा आवाज गेला. त्यांनी भिका भाऊंना सांगितलं का गाडी इथं आपल्याला भजन चालू आहे, टाळाचा आवाज येतोय, मृदुंगाचा आवाज येतोय, आपण इथं गाडी ओढू. तिथं आले, 4थ्या मजल्यावर लिफ्टनं चढून आले, आमच्यामध्ये भजनाला बसले. विठाला विठाला. त्यांच्या बाबतीत मला एवढंच म्हणता येईल, गेल्या दिगंबर विश्वरूपती राहिल्या त्या कीर्ती जगावानी. फक्त कीर्तीच माणसाची शिल्लक राहते महाराज. आज ते आपल्यात नाही, त्यांची उणीव वाचते या ठिकाणी. असो, या सप्ताहासाठी संपूर्ण गावकरी, या ठिकाणी गावचे पोलीस पाटील असतील, सरपंच असतील, चेअरमन असतील, तळागाळातले सर्व धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रातील सर्व भगवंत प्रेमी लोकांनी या ठिकाणी या सप्ताहामध्ये तन मन धनाने हिरिरीना भाग घेऊन या सप्ताहाने 36व्या वर्षात पदार्पण केलंय. मी प्रथमतः सर्व संयोजक, आयोजक, नियोजक यांना कोटी कोटी आशीर्वाद देतो, कोटी कोटी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे मी जरी जवळ आपल्या हाकेच्या अंतरावर राहत असलो, पण तुमचा ना माझा फारसा या क्षेत्रामध्ये परिचय नव्हता.
या ठिकाणी माझा हा पहिलाच कार्यक्रम आहे. या ठिकाणी आमचे परमस्नेही परममित्र परमार्थ प्रेमी हरिभक्त परायण वाळूमामा कातड उल्हासदादा कातड यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं निमंत्रण देऊन मला या ठिकाणी बोलवलं. त्यांनाही धन्यवाद देतो. या ठिकाणी सर्व या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व मातृपितृवर्ग यांचं दर्शन मला या ठिकाणी झालं. मी हे माझं परम भाग्य समजतो. मला साथ देण्यासाठी या ठिकाणी दोन्ही मृदुंगाचार्य, खरं म्हणजे डावा हात आणि उजवा हात, जिथं मृदुंगाचार्य चांगले असते तिथे कीर्तन करायला काही कमी नसतं आणि त्यांच्याच जीवावर कीर्तनकार उभा असतो, नाही का? प्रत्येकाचं नाव घेणं आपल्याला रात्र थोडी आहे. सोंग महाराज आळंदीमधून, त्यांचं खरं म्हणजे गाव शिवूर, वैजापूर तालुक्यामध्ये शिवूर गाव, त्या ठिकाणी अतिशय सुंदर गायन करणारी ही बालगोपाल मंडळी, महाराज मंडळी. पहिली चाल म्हणले आमचे परम मित्र परमस्नेही, जे प्रत्येक कार्यक्रमाला, एकही कार्यक्रम माझा असा नाही का ते माझ्या कार्यक्रमाला सोडून हरिभक्त परायण संजय महाराज जमदाडे राहिले. त्याचप्रमाणे विनेकरी बाबा असतील, आपले मृदुंगाचार्य, ते सुद्धा मृदुंगाचार्य बरं का, मातोरी भक्ती मंडळाचे. आणि आप्पाचे इथं नाही का आप्पाचे मित्र, हा. त्याचप्रमाणे सावकार महाराज, तागड महाराज, गीतेश्वर, पालवी महाराज, ही सगळी ताळकरी मंडळी, काही जे नाव माहिती नसतील मला क्षमा करावी. आणि आमच्या पेटीला आमचे परम मित्र परमस्नेही विठ्ठल महाराज सानप, या ठिकाणी दोन्ही हाताने पेटी फक्त विठ्ठल महाराज सानपच वाजवतात. विठ्ठला विठ्ठला. रामेश्वर मंदिराच्या ट्रस्टीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. नाशिकहून आलेली सर्व मंडळी. मस्तके पायावरी या वारकरी संताच्या, शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोधका. सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा संत प्रकरणातील अतिशय उत्कृष्ट आणि सर्वांचा पाठत असलेला अभंग. तुकाराम महाराज या भूतलावर अवतीर्ण झाले. अवतीर्ण झाल्याच्या नंतर त्यांनी या जगाकडे एका दृष्टिक्षेपाने बघितलं का हे जग काहीतरी विवंचनेत आहे, या जगाला काहीतरी लाभ पाहिजे, या जगाला काहीतरी पाहिजे. आणि मग तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं का जगाकडे दृष्टिक्षेपाने बघितल्यानंतर सर्व जग त्यांना दुःखी दिसलं. महाराज खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर प्रत्येकाला सुख हवं आहे, दुःख कोणालाच नको आहे. काही तर आहे कोणी असं ज्याला सुख नको, फक्त दुःखच हवं. ज्याला दुःख पाहिजे असेल त्याने वरती बोट करा. तुमची आमची सर्वसामान्य याच्यावत प्राणी मात्राची धडपड जी रात्रंदिवस चालू आहे ती सुखा करता चालू आहे, नाही का? सगळे सुखा करतात. दुःखात विजय जंतू सुखम सर्वाय उच्यते. मज लागी दुःख व्हावी ऐशी कोणा भाविना जीवी, न वांछिता मृत्यू पावे, नाही का? भागवतामधले 10व्या अध्यायातील 46 क्रमांकाची भूमी. मज लागी दुःख व्हावे ऐशी कोणा भाविना जीवी. मला दुःख व्हावं असं कोणाला वाटतं का? क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा सीन पावला. हिंडता दिशा सीन पावला, माया दृष्टीला जीव माझा. संपूर्ण आयुष्य सुखाच्या शोधात जातं पण सुख मिळत नाही, नाही का? मग या भूतलावर संत अवतीर्ण झाले. महाराजांनी बघितलं, शोधून या आले संत हिताहित जगाचे, किंवा येतो कळवळा बुडते हे जन न देखवी डोळा, येतो कळवळा म्हणून या. कारण खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर विश्वाच्या कल्याणामध्ये संतांच्या कार्याला अनन्य साधारण असं महत्व आहे.
देश हा साधू संतांचा देश आहे. आपला देश हा विचारवंतांचा देश आहे. आपला देश हा ऋषी मुनींचा देश आहे. म्हणून या भारत देशाला, या हिंदुस्थानाला साधू संतांचा देश म्हणतात. जसे हरिभक्त झाले तसे देशभक्तही झाले महाराज. आणि या देशभक्तांनी आणि या हरिभक्तांनी या मृत्यू लोकांमध्ये महान कार्य केलं. काय केलं तर या संतांनी, या साधूंनी, या देशभक्तांनी, या हरिभक्तांनी समाज स्थिर केला. समाजामध्ये वैचारिक क्रांती निर्माण केली. समाज आध्यात्मिक धार्मिक बनवला. समाजाची उंची वाढवली. समाजामध्ये वैचारिक क्रांती निर्माण केली. म्हणून संतांच्या कार्याला अनन्य साधारण असं महत्व आहे. समाज परमार्थलायक बनवला, उद्धारालायक बनवला. त्यांचं फक्त एकच मनोगत होतं, सर्वनः सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. हे जग सुखी कसं होईल, समाधानी कसं होईल आणि जिकडे तिकडे आनंदाची रेलचेल कशी होईल, एवढंच फक्त संतांचं मनोगत होतं. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी भजी जो अधिपुरकी अखंडित जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो होता परस्परी पडो मैत्र जीवाचे. हेच मनोगत आहे महाराज. आणि खरोखर आज समाज जर संतांच्या विचाराने मागे चालला ना तर या समाजाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. समाजाची सुधारणा ही कायद्याने होत नाही महाराज, तर समाजाची सुधारणा ही आत्मविचाराने होते. एवढं लक्षात ठेवा. समाजाची सुधारणा ही कायद्याने होत नाही. समाजाची सुधारणा फक्त आत्मविचाराने होते. कायदे भरपूर झालेले आहेत पण समाजाने ते पायदळी तुडवलेले आहेत. कायद्याचं उल्लंघन आता होत आहे. म्हणून समाजामध्ये सुधारणा ही कायद्याने होत नाही. कायदा फक्त तुमच्या आमच्या सर्वसामान्यांसाठीच आहे. पैशावाल्यासाठी आणि गडगंज लोकांसाठी कायदा राहिलेला विठाला विठाला. सरकार जीवाचं फक्त भौतिक संरक्षण करतं महाराज. काय? सरकार जीवाचं भौतिक संरक्षण करतं पण संत हे जीवाचं आध्यात्मिक धार्मिक संरक्षण करतात नाही का. आणि आध्यात्मिक धार्मिक संस्कार ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी संस्कार सरकारच्या संरक्षणाची काही गरज नाही महाराज. जर संतांचा आदर्श प्रत्येक माणसाने जर या मृत्यू लोकांमध्ये घेतला ना, सरकारला जागोजागी पोलीस संरक्षणामध्ये पोलीस रस्त्यावर उभं करण्याची गरज राहणार नाही. विठाला विठाला. म्हणून संतांच्या कार्याला अनन्य साधारण महत्व आहे. येतो कळवळा म्हणून या, येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा. हे जग काळाच्या कशात चाललेलं आहे हे साधू संतांनी बघितलं. त्यांना कळवळा येतो कारण ते साधूचं हृदय आहे महाराज. साधूचं हृदय हे देवापेक्षाही सुंदर आहे. विठाला म्हणून जगामध्ये संतांच्या कार्याला अगणित महत्व आहे. काय केलं या संतांनी, काय कोणती दिशा दाखवली या जगताला. अहो या संतांनी स्वतःच्या घराची राखरांगोळी केली महाराज. स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून अहोरात्र संसाराच्या नावे घालूया संसाराच्या नावे घालूया शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. जगद्गुरु तुकोबारायांनी काय केलं महाराज. बरी झाली देवा निघाली दिवाळी बरी या दुष्काळी पिढा गेली. तुकाराम महाराजांच्या घरी जेवढी धनसंपदा होती, तुकाराम महाराजांच्या घरी जेवढी सावकारकी होती, जेवढी श्रीमंत होती त्या काळामध्ये कोणाच्याही घरी एवढी श्रीमंती नव्हती महाराज. परंतु परमेश्वराच्या भक्तीची कृपा झाली. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास शेवू ब्रह्मी ब्रह्मरस शेवू सदा.
ज्या वेळेला भगवंताची कृपा झाली आणि बऱ्याच लोकांना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कर्ज दिलेलं होतं. कर्जाच्या वया तुकाराम महाराजांच्या ते कर्जरोखे सुद्धा घरामध्येच होते. त्यांनी काय त्यांचा भाऊ सावजी वगैरे यांच्याकडे दिलेले नव्हते आणि ते दिल्याच्या नंतर पहिली पत्नी वारली. एक पत्नी अन्न करता करता गेली. दुष्काळी आटीला द्रविणीला मान, स्त्री एक अन्न करता करता मेली. शेवटी तुकाराम महाराजांचं दिवाळं निघालं महाराज. जिजाऊ अक्षरशः तुकाराम महाराजांबरोबर भांडण करू लागले महाराज. तुकाराम महाराजांनी सांगितलं दिवाळा निघलंय, कर्ज रोखे जे होते व्याजाने पैसे दिलेले होते किंवा उसने पैसे दिलेले होते त्या लोकांना परत त्यांनी आपल्याला पैसे देऊ नये किंवा आपण परत त्यांच्याकडे वसुली करू नये म्हणून त्या वया इंद्रायणीच्या नदीमध्ये बुडवल्या. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये पहिली कर्जमाफी कोणी केली असेल ते जगद्गुरु तुकाराम महाराजांनी. आता ही कर्जमाफी वेगळी, पण त्या वेळेला तुकाराम महाराजांनी कर्जमाफी केली महाराज. आणि मग जिजाबाईचा लग्न सुरू झाला घरामध्ये. अन्नाचा कण खायला नसताना तुकाराम महाराजांनी सकाळी उठावं आणि भंडाऱ्याची वाट धरावी. जिजाबाईला ओरडावं. तुकाराम महाराजांनी एकच सांगितलं, नको चिंता करू अन्नाया वस्त्राची, माऊली आमुची पांडुरंग. कशा करता अन्न आणि वस्त्राची चिंता करते महाराज? अहो सर्व जिजाबाई तर नाही कोपली, पण गावीची आलोक कोपला पाटील, गावीची आलोक कोपला पाटील, आता मज भीक कोण घाली. अहो जिजाबाईला तुकाराम महाराजांनी सांगितलं कशा करता चिंता करताय. अहो पोटाची चिंता आजकाल पक्षी सुद्धा करत नाही महाराज. आपण तर माणसं आहे, माणसं खूप चिंता करतात. कशा करता चिंता करतात? रात्रंदिवस पोटासाठी. इथं बर पोटासाठी एवढी पहा केवढी आटाटी. तुकाराम महाराज जिजाऊला म्हणतात, अगं पक्षी सुद्धा पोटाची चिंता करीत नाही, आपण तर माणसं आहे. याची एक चिंता काय खावे म्हणून भले तुझं विनोद पक्षीराज, तुझ्यापेक्षा पक्षी बरे, ते कधी पोटाची चिंता करत नाही. आणि असा तुकाराम महाराजांचा संसार चालला असताना भंडाऱ्याची वाट ठरावी आणि तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, त्या ठिकाणी भक्ताचं भजन, परमेश्वराचं भजन करावं. अशा तुकाराम महाराजांना परमेश्वराचं किती तुकाराम महाराजांनी किती त्रास भोगला महाराज, किती यातना भोगल्या. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिली, नाही का? किंवा युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, आंतरबाह्य जग आणि मन. आत बघावं तर जग मन आणि बाहेर बघावं तर जग, अशी अवस्था तुकाराम महाराजांची झाली. आणि हे दुःख कशा करता भोगावला, तर हा महत्वाचा विचार या अभंगामध्ये, नाही का? जीवाला दुःख भोगण्याचं कारण काय? महाराजांनी अगोदरच एक प्रमाण दिलं, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. तुमच्या आमच्या दुःखाला सर्वात पहिलं काही कारण असेल तर आशा आहे. आशा विठाला विठाला. माणसाच्या जीवनामध्ये आशा हा सप्तपाशापैकी एक पाश आहे महाराज. आशेमुळे दुःख भोगावं लागतं तुम्हाला आम्हाला. दुसरी गोष्ट मायेमुळे दुःख भोगावं लागतं. तिसरी गोष्ट अविचाराने आणि अज्ञानाने दुःख भोगावं लागतं. तसे दुःखाची कारण भरपूर आहेत, पण प्रामुख्याने शास्त्रामध्ये जी 2-4 कारण आली त्याचा विचार आपण करूया. सर्वात पहिलं कारण मनुष्याच्या जीवा पाठीमाग फक्त आशा लागली आहे आणि आशामुळे दुःख भोगावं लागतंय माणसाला. आशा सगळ्यात वाईट आहे. आशानाम मनुष्यानाम प्रचित आश्चर्य शृंखला, ययाबद्धा प्रधावंती मुक्त तिष्ठांती पंगुव. आशा नावाची बेडी ज्या मनुष्याच्या पायात पडली, तो बांधलेला असतो, तो कधीच या जगामध्ये सुखाने राहू शकत नाही. आशा ही परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम. आशा जैशी दुखाते व्याधी निंदा धुरिते, आशे पाशी नाही सुख, आशा ही परम दुःख. आशा ही दुःखाला कारण आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव आहोत. तुम्हा आम्हाला आशा उत्पन्न होणं, निर्माण होणं हे साहजिक आहे महाराज. पण जगद्गुरु तुकाराम महाराज
म्हणतात जो जगाचा चालक मालक आहे त्याला सुद्धा आशा निर्माण झाली. आशा उपजली अनंताशी, नीच वामनत्व आले त्यासी, आशेने दीन केले देवासी, कथा कायशी इतरांची. नाही का? आशेने दीन केले देवाशी, जो जगाचा मालक आहे त्याला सुद्धा आशा निर्माण झाली. कोणती? बळीकडे गेला आणि त्रिपाद धुनी दान मागितली महाराज, ही आशा निर्माण झाली. नाही का? बळी सर्वस्वी उदार, तिने उभारीला करोनी कहार तो पाताळी घातला. 2 पावला संपूर्ण भूमी वापरून टाकली आणि बळीला विचारलं तिसरा पाय कुठे ठेवू? बळीने तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी, बळी सर्वस्व उदार तिने उभारीला करोनी कहार तो पाताळी घातला. बळीला पाताळात घातला महाराज, पण देव बंधनात आले. माझा विषय संपलाय. देवाला सुद्धा आशा निर्माण झाली तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव आहोत. याच्या पुढे जाऊन सांगतो देवालाच आशा निर्माण नाही झाली, देवाच्या बाईला म्हणजे सीता मातेला सुद्धा आशा निर्माण झाली महाराज. नाही का? ज्या वेळेला प्रभू रामचंद्र आणि सीता माता वनवासात गेले आणि अशोक वनात राहू लागले, त्यावेळेला सीता मातेचा आणि प्रभू रामचंद्राचा वियोग झाला. कशामुळे झाला सगळ्यांना इतिहास माहिती आहे. आपल्याला फार खोलात जायचं नाही, अभंगातल्या फक्त ठळक बातम्या आपल्याला बघायच्या आहे. अशोकाच्या वनी सीता शोक करी, काहू अंतरली रघुनाथ धुरी, येऊन गुंफे माझी चोरी केली खरी, दृष्टे चोरी केली. सांगव त्रिजटे सकई आईशी मात, देईल का निधी भेटी रघुनाथ, मन उतावीळ झाले धुरी निजपंत, राहू न सके माझा प्राण कुडिया. ज्या वेळेला सीता मातेचा आणि प्रभू रामचंद्राचा वियोग झाला त्यावेळेला अशोक वाटिकेमध्ये असलेली नाही का ती जी राक्षसीन होती त्रिजटा राक्षसी, त्या त्रिजटा राक्षसींना सीता माता विचारते, सांग वो त्रिजटे सकई आईशी मात, देईल का निधी भीती रघुनाथ. मला एक माझ्या पतीच्या विरहाचं दुःख सहन होत नाहीये. नाही का? आणि मग ती त्या राक्षसीला विचारते का आमची भेट कधी होईल, आमचं दुःख केव्हा मिटेल, माझं दुःख केव्हा मिटेल. कशामुळे दुःख झालं होतं आपल्याला पुढे सांगतोय. सांगवो त्रिजटे सकई आईशी मात, देईल का निधी भीती रघुनाथ. अगं माझा प्रभू रामचंद्र मला कधी भेट देईल सांग ना त्रिजटे. असं काय आचरण केलं होतं मी, असं काय पाप केलं होतं सांगता येईल का महाराज? काय दृष्ट आचरण होते म्या केले, काय दृष्ट आचरण होते म्या केले, मी काय दृष्ट आचरण केलं. नाही का? गाई वचा पत्नी पुरुषा बिघडी, होते संचित सांडवले. असं काय आचरण केलं, कोणत्या गाई वासराची मी ताटातूट केली सांग ना. काय मी असं पाप केलं का माझा आणि माझ्या रामाचा वियोग मला सहन करावा लागतोय. काय दुष्ट आचरण होते म्या केली, तीर्थव्रत नेम कवनाचे भंगिले, गाई वत्सा पत्नी पुरुषा बिघडली, न कळे व संचित चरण अंतरले. माझ्या प्रभूचे आणि माझे चरण अंतरले याचं दुःख मला होत आहे. त्रिजटे सांग हे कशामुळे झालं. आणि थोड्याच वेळात सीता मातेची आपली भूल आपली चूक सीता मातेच्या लक्षात आली महाराज. कशामुळे दुःख बघावं लागतं, हे दुःख आपल्या पदरात कशामुळे आलं. आणि मग सीता मातेच्या तिची चूक लक्षात आली, काही आशामुळे झालं मला. नाडलेली आशा मृगकांती सोनी, धाडले रघुनाथा पाठी लागे. तिने दुसरी चूक केली, उल्लंघिली आज्ञा माव मी काय जाणे. धावणे सुनाट धावणे आले सुनेव. 3 चुका केल्या सीता मातेने. कशामुळे ते सोनेरी हरिण पाहिलं, ते सोनेरी मृग पाहिलं आणि त्या आशेने मला नाडलं. मला सांगायचं तात्पर्य काय आहे, नाडी आली आशा मृगकांती सोनी,
पहिली चूक धाडी पाठ रघुनाथ म्हणजे श्रीरामचंद्राला पाठीमागे धाडलं आणि उल्लंघिली आज्ञा माये मी काय जाऊ एका पाठीमागे 3 चुका आणि सीता मातेकडून घडल्या म्हणून हे दुःख भोगावं लागलं विठ्ठल. म्हणून आशा ही वाईट आहे. आम्हाला आशा निर्माण होती महाराज. आपल्या अपेक्षा फार वाढलेल्या आहेत नाही का. आशेपायी आपल्याला दुःख भोगावं लागतं, देवालाही दुःख भोगावं लागतं आणि देवाच्या बाईलाही दुःख भोगावं लागतं विठ्ठल. चला पुढे माझा मुद्दा संपला. दुसरी गोष्ट मायेमुळे दुःख भोगावं लागतं बरं का. माया दैवीयशा गुणमयी मम माया दुरतया मामी वये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती हे आदि पुरुषाची माया ब्रह्मो या ही नयेची आया होणार नाही भुलविले आई कराया. संजय म्हणे माऊली वर्णन करतात ही आदि पुरुषाची माया. माया माया म्हणजे काय हो. अहो मायेच्या अधिष्ठानापर्यंत जर जाऊ पाहिलं गेलो तर माया नावाची वस्तू शिल्लक राहत नाही का. माया ही अवघड आहे. आम्ही सगळं जग मायेमध्ये सापडल्यामुळे दुःख भोगावं लागतं विठ्ठला. माया फार वाईट आहे. मायेमुळे दुःख भोगावं लागतं. एका मावशीला पंढरपूरच्या आणि आषाढी वारीला जायचं होतं. एका वारकऱ्याने तिला सांगितलं मावशी आषाढ महिना जवळ आलेला आहे, पंढरपूरची पायी वारी आणि आपल्या मारुतीरायाच्या मंदिरापासून तिथं प्रस्थान होणार आहे अमुक तारखेला. मावशीचं 2 वर्षापासून चाललं होतं पण घरातल्या प्रपंचिक अडी अडचणीमुळे मावशी जाऊ शकली नाही. पहिल्या वर्षी मावशीनं सांगितलं यावर्षी पिंट्याचं लग्न आहे. दुसऱ्या वर्षी सांगितलं पिंटी बाळणपणाला येणार आहे. तिसऱ्या वर्षी पुन्हा काहीतरी मावशीचं निघलं आणि चौथ्या वर्षी मावशी त्या वारकऱ्याला म्हणाली हो बा महाराज या वर्षी मी आता पंढरपूरच्या पायवारीला येते. संपूर्ण वारकरी आणि मारुती मंदिराजवळ गावामध्ये जमले. मावशींना आपली बॅग गासोड काय असेल ते डोक्यावर घेतलं आणि मारुतीच्या मंदिराकडे जाऊ लागली. मारुतीच्या मंदिराजवळ गेले. तिथं वारकरी हनुमंतरायाचा अभंग म्हणत होते. मावशी त्या ठिकाणाहून परत आली. महाराज सुनबाईनं बघितलं हवा चालली पंढरपुरा वेशी पासून आली घरा. वेशी पासून ती मावशी पुन्हा परत आली. महाराज सुनबाईनं पाहिलं आत्याबाई अहो परत आल्या तुम्ही पायवारीला गेल्या होत्या ना. मग आत्याबाई सुनबाईला सांगू लागली परिसगे सुने बाई नको वेचू दूध दही. परिस म्हणजे ऐक हा जुना शब्द आहे बरं का मराठी. परिस म्हणजे ऐक वेचू म्हणजे विकू. सुनबाई मी पंढरपूरच्या पायी वारीला चाललेला आहे. माझ्या पश्चात माझ्या पाठीमाग आपल्या घरात निघणार दही आणि ताक दूध हे कोणालाही विकू नको. पाती माया. मी मायेवर बोलतोय लक्षात ठेवा. मूळ मुद्दा सोडू नका. माया तुका म्हणे आईशी जन गोविले माये करून माया सुटत नाही आणि पर्यायाने दुःख भोगावं लागतं महाराज. पुन्हा मावशी सुनबाईने सांगितलं का आत्याबाई अहो तुम्ही गव्हाचं बोललं नाही, तांदळाचं बोललं नाही, डाळी साळीचं बोललं नाही, साखरीचं बोललं नाही. सगळे डबे भरलेले आहेत आणि दही दूध दररोज ताक दररोज होतं. दही दूध दररोज ताजं निघतं. तुम्ही ते बोललात आणि हे धान्य डाळी साळी याच्याबद्दल तुम्ही काहीच बोललं नाही. सासूबाईने सांगितलं तर मी त्या डाळी साळीच्या सर्व डब्यांना साखरीच्या डब्यांना विशिष्ट ठिकाणी खुणा करून ठेवलेले आहेत. माया सांगतोय मी. बरं नाही सासूबाई ताक दूध काही पिकणार नाही जा तुम्ही खुशाल पंढरपूरला. पुन्हा गेली मारुतीच्या मंदिराजवळ. पुन्हा तिची काहीतरी डोक्यामध्ये आठवलं तिला आणि पुन्हा परत आली. आवाज चालली पंढरपुरा वेशी पासून आली घरा. पुन्हा वेशी पासून घरा आल्यानंतर सुनबाईनं पुन्हा विचारलं आत्याबाई आता काय राहिलं. तिनं सांगितलं माझ्या हातीचा कलवडू मज वाचोडी नको फोडू. सुनबाई अगं उन्हाळ्यामध्ये मी गोवऱ्या थापून माझ्या हाताने करवड रचून ठेवलेला आहे. मी येईपर्यंत करवड मधली एकही गवरी काढू नको. माझ्या हातीचा कलवडू मज वाचोडी नको फोडू. गाथ्यामध्ये 9-10 चरणाचा अभंग पहा. अतिशय गोड आणि सुंदर अभंग आहे तुकाराम महाराजांचा. सुनबाईने सांगितलं नाही आत्याबाई एक सुद्धा गौरी काढणार नाही. अख्ख्याच्या अख्ख्या डवळस
स्मशानभूमीमध्ये तुम्हाला जाळायला ठेवते. एक सुद्धा गौरीला हात लावणार नाही. पुन्हा आवाज चालली पंढरपुरा, वेशी पुन्हा तिसऱ्यांदा परत आली महाराज. मग सुनबाईने विचारलं, सासूबाई आता तरी काय राहिलं? तिला सांगितलं, भिक्षुक आली या घरा, सांग गेली पंढरपुरा. हे बगलातलं नाही महाराज, गाठ्यातलं आहे बरं का, माथ्यातलं नाहीये. जर कोणी भिक्षुक भिक्षा मागण्यासाठी आपल्या दरवाजामध्ये आला तर त्याला सांगतात ती पंढरपूरला गेलेली आहे. तुका म्हणे आईचे जन, मला दृष्टांत संपला. मायेमध्ये सगळं जग अडकलंय आणि मायामुळे दुःख भोगावं लागतं. विठाला विठाला. तिसरी गोष्ट अविज्ञान. आपलं अज्ञान आणि अविचाराने आपल्याला दुःख भोगावं लागतं. अविचार. मानवी जीवनात आल्यानंतर विचार करणं फार गरजेचं आहे महाराज. आपलं अज्ञान आहे आणि अज्ञानामुळे दुःख भोगावं लागतं, नाही का? आपल्याला दुःख कशामुळे भोगावं लागतं? का अज्ञानामुळे दुःख भोगावं लागतं. म्हणून मानवी जीवनात आल्यानंतर विचार अतिशय महत्वाचा आहे. माणसाने विचारही असावं. विचारा वाचून न पाहिजे समाधान. तुकाराम महाराज म्हणतात, विचार नाही नर खरं तो तैसा, वाटी वाहे ज्ञान पाठी भार दगड जायचा. ज्याच्याजवळ ज्ञानाचा अभाव आहे तो माणूस कधीच जीवनामध्ये सुख प्राप्त करू शकत नाही, परमार्थातही सुख प्राप्त करू शकत नाही आणि व्यवहारातही सुख प्राप्त करत नाही. विठाला आपल्याजवळ विवेकाची वाणी नाहीये. साधू संतांजवळ विचार आहे. विवेक म्हणजे विचार, विचार म्हणजे ज्ञान आहे आणि आपल्याजवळ अज्ञान आहे. अज्ञानाने दुःख भोगावं लागतं आणि संतांजवळ विचार असल्यामुळे, ज्ञान असल्यामुळे दुःख भोगावं लागत नाही. विठाला म्हणून जीवनामध्ये विचार करणं अतिशय महत्वाचं आहे. अज्ञान दुःखाला कारणीभूत होत आहे. एक महिला, अज्ञान सांगतो मी बरं का, डॉक्टरकडे गेली. डॉक्टर सांगितलं का मला जो आजार आहे त्या आजारावर आणि काहीतरी पटकन रामबाण औषध द्या. अज्ञानावर बोलतोय मी, अविचारावर बोलतोय. डॉक्टरने सांगितलं, या मावशी आतमध्ये, काय आजार आहे तुम्हाला नेमका? ते म्हणजे माझं वजन कमी करा, असं मला काहीतरी औषध द्या रामबाण. बरं काय साहेब, तुमचं नाही सांगत मी, त्यांनी सांगितलं. डॉक्टरने सांगितलं, हो बसा मावशी, रामबाण औषध देण्यासाठी मी डॉक्टर होडी इथं बसलेलो आहे. मला एक सांगा मावशी, तुमचं वजन किती आहे? त्यानं सांगितलं 120 किलो. डॉक्टरने कपाळाला हात लावला, पण ठीक आहे मावशी, याच्यावर रामबाण विलास औषध माझ्याकडे आहे. मला एक सांगा मावशी, तुमचा एके वेळचा आहार किती आहे? त्याला सांगितलं, एके वेळचा आहार, एका वेळचं जेवण माझं 20 चपात्या, 10 प्लेट भाजी आणि 10 प्लेट भात मी खाते, एवढा माझा आहार आहे. डॉक्टरने सांगितलं, याच्यावर यज्ञ आणि रामबाण विलास माझ्याकडे आहे, फक्त तुम्हाला तो काळजीपूर्वक ते औषध घ्यावं लागेल. मग डॉक्टरला सांगितलं, सांगा ना डॉक्टर, मला काय विलाज, काय औषध आहे? डॉक्टरने सांगितलं, मी सांगितलं तेवढं औषध घरी गेल्यानंतर घ्यायचं. काय औषध सांगितलं डॉक्टरने? तुम्ही 10 चपात्या 20 चपात्या एका वेळेला खाताना, तर त्या 10 कमी करायच्या, एका वेळेला 10 चपात्या खा. 10 प्लेट तुम्ही भाजी खाता तर 5 प्लेट भाजी खा. 10 प्लेट भात खाता तर 5 प्लेट भात खा. हेच मावशी त्याच्यावरचं रामबाण औषध. आता अज्ञान आणि अविचार. मावशी म्हणे, डॉक्टर साहेब, पण हे औषध जेवण झाल्यावर घ्यायचं का जेवणाच्या आधी घ्यायचं? अज्ञान सांगतोय मी. दुःख कशामुळे भोगावं लागतंय? अज्ञानामुळे दुःख भोगावं लागतं. तुका म्हणे, भीड पोटी लाभ विचाराचे पोटी. विचाराच्या पोटामध्ये लाभ आहे. माणसाने विचार करावा, क्षणोक्षणी आजी करावा विचार करावया पर बसलो. माणसाने विचार करावा आणि विचारामुळं संताजवळ विचार आहे, ज्ञान आहे, विवेक आहे, वैराग्य आहे, म्हणून संत सुखी आहे. विठाला तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शिनः. ते ज्ञान पैगा बरवे जरी मती अति अथावे तरी संताया बदावे सर्वस्वीची. जेत ज्ञानाचा कुरुटा तेत सेवा हा दारवंटा. तो स्वाधीन करी सुवटा वळवणी. तन मनोजीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगितले किरपुसले. जेणे अंतःकरण बोधले संकल्प नाही.
त्यांच्याजवळ ज्ञान असतं महाराज. ते ज्ञानाचे चालचे बिंब तयाचे अवयव ये सुखाचे कोंब एरवी माणूस पण भामरी घालू जायचा विठाल. म्हणून संताजवळ ज्ञान असतं, म्हणून संताला सुख मिळतं आणि आपला अज्ञानामुळे दुःख भोगावं लागतं विठाल. त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये साध्य साधनाचा अभाव असल्यामुळे आपल्याला दुःख भोगावं लागतं. खऱ्या अर्थाने आजचा जो अभंग आहे ना महाराज, हा साध्य साधनाचा विचार करायला लावणारच अभंग आहे, नाही का. संत हे साधन आहे आणि सुख हे साध्य आहे. संतांच्या माध्यमातून आपल्याला सुखाची प्राप्ती होत असते. पण मानवी जीवनामध्ये जर आपण खऱ्या अर्थाने पाहिलं ना, आपलं साधनही चुकलंय आणि साध्यही चुकलंय महाराज. एक वर्ग समाजामध्ये असा आहे की त्यांचं साध्यही चुकलं आणि साधनही चुकलं. दुसरा वर्ग असा आहे का काहींना साधन समजलं पण साध्य समजलं नाही. तिसरा वर्ग असा आहे का साध्य समजलं नाही पण साधन समजलं नाही. आणि चौथा वर्ग साधू संतांचा असा आहे की त्यांना साध्यही समजलं आणि साधनही समजलं. म्हणून मानवी जीवनामध्ये साध्य साधनाचा विचार करून मानवी जीवनामध्ये खऱ्या अर्थाने ताळेबंद असावा विठ्ठल. कशाचा ताळेबंद असावा मानवी जीवनामध्ये, तर साध्य साधनाचा ताळेबंद असावा. तुम्ही म्हणाल ताळेबंद हा शब्द कीर्तनामध्ये कुठून आला? हा व्यापारी वर्गातला शब्द आहे. ताळेबंद हा व्यापारी वर्गातला शब्द आहे. किती माल आला, किती माल विकला, किती माल शिल्लक राहिला, नफा किती झाला, तोटा किती झाला, याला काय म्हणतात व्यापारी भाषेमध्ये? ताळेबंद म्हणतात, ताळेबंद. तसा आपल्या जीवनामध्ये साध्य साधनाचा ताळेबंद असावा महाराज. आणि ज्याच्या जीवनामध्ये साध्य आणि साधनाचा ताळेबंद नाही त्याला दुःख भोगावं लागतं विठाला विठाला. तुका म्हणे ताळा तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकाळा. ज्याच्या जीवनामध्ये ताळा नाही येणार, ताळेबंद नाही येणार, त्याची अवकाळा झाल्याशिवाय राहत नाही. त्याचं कारण असं का आपल्या जीवनामध्ये साध्य आणि साधनाचा अभाव आहे. आपल्याला साध्यही कळत नाही आणि साधनही कळत नाही महाराज, नाही का. अवघ्या वाटा झाल्याची कली नगडी साधन. सुखाचा शोध घेताना आपल्याला साध्य साधनाचा अभाव होतो महाराज. आपण साधनं खूप जमा केली हो प्रपंचामध्ये, पारमार्थ आपलं व्यवहारामध्ये आपण खूप साधनं जमा केली, पण ती साधनं कशी आहे महाराज? येरते माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. आपण साधनं भरपूर गोळा केले पण ते दुःखाला कारणीभूत होतात महाराज. तुकाराम महाराज म्हणतात, साधने घालिती काळाची मुखी गर्भवास शिकी न चुकती. इतर साधने फळकाम देती पुनरपी आणि ती गर्भवास. साधन चुकलं का साध्य चुकत असतं विठाला. आपण सुखा करता खूप साधनं जवळ केली महाराज. आपण सुखा करता घर दार गाडी पैसा बंगला मुलं बाळ ही सगळे सुखा करता साधनं आपण जवळ केली. पण आता प्रमाण झालं येरती माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. अहो हे साधनं निर्माण करायच्या वेळेला हे दुःख, मधी दुःख आणि साधनं गेल्यानंतर दुःख मान. आपण धन जमा करतो कशा करता जमा करतो, पैसा जमा करतो कशा करता जमा करतो, तर आपल्याला सुख मिळावं म्हणून. पण धनाने सुख मिळतं का होतं? नाही. धनानी भूमो पशवश्च गोष्टी भार्या गृहीद्वारे जनस्मचानी देह चितायां परलोक मार्गे कर्मानुवचते जीव एक. भागवतामध्ये धनाचे 15 अनर्थ सांगितले महाराज.
सुख मिळत नाही. तेयम हिंसा नृतम दम्य काम क्रोध स्मयो मदा भेद वैर अविश्वास संस्पर्धा व्यसना नीच. हे 15 अनर्थ धनाच्या पाठीमागे लागलेले आहेत, पण आपण ते जमा केल्याशिवाय राहत नाही. रात्रंदिवस आपण कशा करता करतो? धनासाठी, पैशासाठी, आपण श्रीमंत होण्यासाठी, मुलाबाळांसाठी सगळं करतो महाराज. पण तुकाराम महाराजांनी एकच प्रमाण सांगितलं की सगळं वाईक आहे विठ्ठल. प्रपंचासाठी सगळं. पण मला खऱ्या अर्थाने सांगा भिका भाऊ, प्रपंच खरा आहे का खोटा आहे? कसा आहे? कमदडे महाराज श्लोकार्थेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभी ब्रह्म सत्य जगत मिथ्या जीव ब्रह्मैव मनापरा. संसार खोटा आहे हे आपण इथं म्हणतो, पण सोडतो का? नाही. संसार हा फक्त खरा भासतो म्हणून आपण तो करतो, वास्तविक तो खरा नाही, खोटा आहे, नाही का? ज्ञानेश्वर महाराजांचं सुद्धा प्रमाण आहे. व्यवहार सर्व हा संसार लटिका व्यवहार सर्व संसार वाया इरधार हरिवीन. संसार खोटा आहे पण तो आपल्या प्रचितीला खरा वाटतो म्हणून दुःख होतं महाराज. मृगजळासारखा आहे संसार. मला सांगा मृगजळ खरा आहे का खोटा आहे? हो, मृगजळाचा जन्म कुठे होता माहिती का तुम्हाला? मृगजळाचा जन्म उन्हाळ्यामध्ये, मे महिन्यात कडक उन्हाळ्यामध्ये नागरलेल्या काळ्या घोर जमिनीमध्ये मृगजळाचा जन्म होतो, नाही का? माऊलींचा वर्ण, माऊलीने मृगजळाची व्याख्या केली आहे महाराज. तेजानी विखिरा उकिरा भेटी झाली या विरा मृगजळाची अपुरा रूप होय. नागरलेल्या शेतामध्ये मृगजळाचा जन्म होतो. मृगजळ खरंच पाणी आहे का? नाही. आणि मृगजळ जर खरंच पाणी असतं तर दुष्काळामध्ये गावोगावी शासनाला टँकर पाणी पुरवठा करण्याची काय गरज होती सांगा? अहो, जर शेतकऱ्याला जर दुष्काळामध्ये पाण्याची अडचण येते तर मृगजळावरून लिफ्ट टाकून डायरेक्ट द्राक्षाच्या बागाला पाणी आलं असतं महाराज, नाही का? आणि साळी, केळी, नारळीचे बाग आणि मृगजळाच्या पाण्यावर काढले असते. पण नाही, मृगजळ हे फक्त भासतं, पाणी भासतं. म्हणून प्रत्यक्षात मृगजळ हे पाणी नाही. विठाला मृगजळाची तळी जिही दुरणीच निहाळी तेने वाचवणी पाणी साळी केळी लावी शिकाई. ते फक्त पाहायचंय. मृगजळ म्हणजे काय? त्याच्या अधिष्ठानापर्यंत जर जायचा प्रयत्न केला तर मृगजळ नावाची वस्तू शिल्लक राहत नाही, नाही का? मग तुकाराम महाराज म्हणतात ना, झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोम ब्रह्मा कळले. प्रपंच एक झाला होता हेतू समूळ मिथ्या वार्ता. प्रपंच झालाच नाही महाराज, पण आपण प्रपंच आपल्याला भासतो, नाही का? प्रपंचाची प्रचिती फक्त आपल्याला भासते आणि म्हणून दुःख होतं. विठाला म्हणून आपण प्रपंच सोडत नाही आणि परमेश्वराला आणि साधू संतांना विसरल्याशिवाय राहत नाही, नाही का? प्रपंच आपल्याकडून सुटत नाही महाराज. आणि देवाला आणि संतांना आपण कधी आठवत नाही. पण याच्या पुढे जाऊन सांगतो, सगळ्या गोष्टी या कीर्तनातल्या किंवा जीवनातल्या विसरल्या तरी चालल, पण मानवी जीवनात आल्यानंतर 3 गोष्टी कधीच विसरू नका, नाही का? कधीच विसरू नका. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे देवाला विसरू नका. दुसरी गोष्ट आहे
मरणाला विसरू नका आणि तिसरी गोष्ट आहे आई बापाला विसरू नका. विठाला संसार आणि मानवी जीवन जर खऱ्या अर्थाने सुखी समाधानी आणि आनंदाने जीवन जगायचं असेल तर या तीन गोष्टी कधीच विसरू नका. जीवनाचं कल्याण होईल, जीवन सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. पहिली गोष्ट देवाला विसरू नका. जेने हा जीव दिला तयाचे करीना चिंतन जग जीवन नारायण गुण गाईना तयाचे डोया भिवरे जाती. अहो देवाने हा देह कशा करता दिला? देव दिला देहा भजन देव भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. देवाला विसरू नका महाराज. त्याने आपल्याला हा जीव त्याच्यासाठी दिलेला आहे, त्याचं नामस्मरण, त्याची भक्ती. आणि जर कोणी विसरलं तर विसरली पहिला मुद्दा संपला. चला पुढे. दुसरा आहे मरणाला विसरू नका. तुकाराम महाराज म्हणतात सगळं जग मरणालाच विसरलेलं आहे. प्रत्येक मानवाला असं वाटतं, प्रत्येक जीवाला असं वाटतं का आपण अमर आहेत काय. मला खरं सांगा महाराज, आतापर्यंत आपण किती दशक्रिया विधी केल्या, किती अंत्यविधी केल्या, किती वर्ष श्राद्ध केले. त्या ठिकाणी आपल्याला क्षणिक वैराग्य झालं, पण आपल्याला कधी असं वाटलं का आपल्याला सुद्धा याच मार्गाने एक दिवस जायचंय. माणूस मरणाला पूर्ण विसरलाय महाराज. तुकाराम महाराज म्हणतात मरणाची कार्य नाही आठवण संचिताचे धन लोभ हेवा. नाही का? मला एक सांगा, माणूस मरतो ही गोष्ट चांगली का वाईट हो महाराज? वा, सुंदर उत्तर दिलं त्यांनी. माणूस मरतो, मी एका कीर्तनामध्ये असं विचारलं मरण हे चांगलं आहे का वाईट आहे? माणसं मरतात हे चांगलं आहे का वाईट आहे? त्यांनी सांगितलं वाईट आहे. मग मी सांगितलं बरं वाईट आहे, तुमचं उत्तर गृहीत धरून मी तुम्हाला असं विचारतो, माणूस मरतो ही गोष्ट जर वाईट आहे तर आतापर्यंत तुम्ही जर 10-12 पिढ्या मागे घेतले आणि तेवढे माणसं आतापर्यंत जिवंत राहिले असते तर तुम्हाला घरात बसायला जागा राहिली असती का हो मला? आणि जमीन किती आली असती मला सांगा ना. अजून 10 पिढ्याचे माणसं जर आपल्या घरात असते, अहो कपाळाला लावायला माती शिल्लक राहिली नसते आपल्याला. विठाला याची पाहिजे. अजून किती आहे अवकाश. वेळ कमी, आपल्याला विस्तार करायला वेळ नाही. म्हणून मरणाला विसरायचं नाही. पहिली गोष्ट देवाला विसरू नका, दुसरी गोष्ट मरणाला विसरू नका, आणि तिसरी अत्यंत महत्वाची गोष्ट मायबापाला विसरू नका. विठाला माऊली म्हणतात सकळ तीर्थाची धुरी जे का माता पितरे तया सेवेची किर शरीरे लोण तिजे. त्याला तुकाराम महाराजांनी दुजाडा दिलेला आहे. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी, किंवा तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. खरं अनन्य साधारण त्यांना कधी विसरू नका महाराज. जीवनामध्ये सुख पाहिजे ना, या 3 गोष्टी कधीच विसरू नका. नाही का? आई बापाला कधीच विसरू नका. तो देव कुठे जात नाही. तो देव आहे ना, मंदिरातला देव कुठे जात नाही. आणि मंदिरातला देव जर घरात आणायचा असेल तुम्हाला तर अगोदर आई बापासाठी घरातच मंदिर तयार करा. घरात मंदिर तयार करा महाराज. अनन्य साधारण आपल्या जीवनामध्ये आई वडिलांचं महत्व आहे. म्हणून सांगतो मी, ज्याच्या डोक्यावर आईचा मायेचा पदर आहे आणि ज्याच्या पाठीवर बापाचा आशीर्वादाचा हात आहे संप्रदायाच्या नजरेत, त्याच्यासारखा श्रीमंत जगात कोणीच नाही. कोणीच नाही श्रीमंत. तो कारण सगळ्यात श्रीमंत. नाही का? ज्याने आई बाबाचा सांभाळ केला त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. ज्याने आई बाप सांभाळले त्याला जग कळायला वेळ लागत नाही महाराज. याच्याही पुढे जाऊन एक तोलामुळेच वाक्य सांगतोय.
देवाची सेवा केल्यानंतर आईबाप भेटतील का नाही हे मला सांगता येणार नाही. काय म्हणलं मी? देवाची सेवा केल्यानंतर आईबाप भेटतील का नाही हे मला सांगता येणार नाही, पण माय बापाची सेवा केल्यानंतर देव भेटल्याशिवाय राहणार नाही. हयात आहे तोपर्यंत त्यांचा फुंका तुम्ही तळ हातावर गेला, आयुष्यात दुसऱ्या पुढे हात पसरण्याची गरज पडणार नाही. तुम्ही किती यशाची शिखर गाठा, किती कीर्ती कमवा, किती श्रीमंती कमवा, किती पैसा कमवा, पण स्वामी तिन्ही जगाचा ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, येद विश्वभरे आदरून मूर्ख जायचा. घरी आई वडिलांसमोर किंवा आई वडिलांबरोबर जो धड नीट बोलत नाही त्याच्यासारखा या विश्वात मूर्ख दुसरा कोणीच नाही महाराज, नाही का? तुका म्हणी माय बापे अवघी देवाचे स्वरूपे कुंडलिकाने काय केलं? कुंडलिके काय केले? परब्रह्म उभे ठेले विठाला या 3 गोष्टी जीवनातून कधी विसरू नका आणि 2 गोष्टी कधी ध्यानात ठेवू नका. शास्त्र सांगतं आपण ज्याच्यावर उपकार केलेले आहेत ते कधी ध्यानात ठेवू नका. दुसऱ्याने दिलेला त्रास कधी ध्यानात ठेवू नका. विठाला दुसऱ्याने त्रास दिलेला कधी ध्यानात ठेवायचा नसतो महाराज. एका कीर्तनाला गेलो जमदळी महाराज, आणि त्या गायकाला विचारलं महाराज तुम्ही आज का बरं खाली बसले? त्यांनी सांगितलं मला मी 3 दिवसापासून टाळ घेऊन उभा राहतो, मला एकही गायकाने आणि मला चाल म्हणू दिली नाही म्हणून आता खाली बसलोय. बर का? त्यांना कधीच विसरू नका महाराज. ज्यांनी त्रास दिला त्यांना कधी विसरायचं नाही, आणि ज्याने आपल्यावर उपकार केलेले आहे आपण त्याच्यावर उपकार केलेले आहेत ते उपकार कधी ध्यानात ठेवायचे नसतात. पिढ्याला म्हणून मानवी जीवनात आल्यानंतर जीवन हे अतिशय सुंदर आहे महाराज, नाही का? मानवी जीवनात आल्यानंतर संत हे अतिशय महत्वाचे आहेत. संत हे खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचे आधारस्तंभ आहे महाराज, नाही का? तुका म्हणे संत सुखाचे सागर मना निरंतर धनी घेई. जीवन संताचा आणि मानवी जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आल्यानंतर ज्याला मानवी जीवन सुखी समाधानी जगायचं असेल ना, बर का, त्याने खरोखर अर्वाचीन प्राचीन पुरुषाचा मागोवा घेतला पाहिजे, आणि अर्वाचीन प्राचीन महापुरुषाचं जीवन दर्शन झाल्याशिवाय आणि आपल्या जीवनात कधीच सफलता येणार नाही. संत ज्या मार्गाने गेले ना त्या मार्गाने जर गेलो तर आपल्याला सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. फक्त संतांच्या मार्गाने झालंय, पण आपण संतांच्या मार्गाने जात नाही. संतांनी जी साधना सांगितली आहे ना ती साधना सोडून आपण भक्ती साधना करतो महाराज. काही लोक सुखासाठी वेगवेगळी साधना करतात. शास्त्रामध्ये खूप साधना आलेली आहे. यदि आग सर्व भोग आडयेती करिता तपे काम क्रोध खवळती नित्य नित्य ज्ञानी अभिमान वाढती करिता तीर्थाटनी अंकाराची प्राप्ती हो धन्य हे आनंदाची सापडली वेळ. यज्ञ याग सर्व भोग आडयेती. सुखाला आड येतं बरं का. हे सुखाला आड येणारे साधना सांगतोय मी. कोणी यज्ञ करतं, कोणी याग करतं, नाही का? नाना साधनाच्या केल्या खटपटा परिण पर्वती व त्यांच्या दारवंटा जाणो आता जाणीव घाली आड फाटा योगाभ्यासी सिद्धी रोधी वाटावो धन्य हे आनंदाची सापडली वेळ. कोणी योगाचा अभ्यास करतं, पण मी म्हणतो संसारी माणसाने सुख प्राप्तीसाठी योगाचा अभ्यास करण्याची गरज काय तुम्ही सांगा. योगाचा अभ्यास सोपा आहे का मला? दुस्तरे अवघड आहे. माऊली वर्णन करतात योगाची वाटा जे निघालेला सुमटा त्या दुःखाचा वाटा भागा आला. दुःखाचा वाटा भागा येतो. साधन आहे. योगाला 8 अंग आहे महाराज. यम नियम आसन प्रत्याहार प्राणायाम ध्यान धारणा आणि समाधी ही 8 अंग योगाची होईल का आपल्याकडून महाराज? एका अंगाचा अभ्यास करण्यासाठी 12 वर्ष खर्च करावे लागतात. 8 अंग आहे. बारी 8 96. मग 96 गेल्यावर आपल्याला 96 आयुष्य आहे का? कधी करणार आपण? म्हणून योग मार्ग आपला नाहीये.
कर्म मार्ग दुष्कर तो पण आपला नाहीये, आपला फक्त भक्ती मार्ग आहे आणि भक्ती मार्गातून सुखाची प्राप्ती. भक्ती पंथ बहु सोपा पुण्य नागवे पापा येणे जाणे खेपा येण्याची एक खंडती. म्हणून माणसाला साधना चुकले का दुःख भोगावं लागतं, मार्ग चुकला का दुःख भोगावं लागतं. म्हणून साधू संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जर गेलं तर साधू संतांच्या संगतीत जाऊन आणि सुखाच्या लाभाची प्राप्ती होत असते. विठाला मार्ग दावुनी गेले आधी दयानिधी संतती, किंवा वेदमार्गे मुनी गेले त्याच मार्गे चालिलो, किंवा पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग चला जाऊ माग घेत आम्ही. नाही का, त्या मार्गाने संतांनी जो मार्ग दाखवला आहे ना त्या मार्गाने जा, सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मानवी जीवन जर खरोखर आनंदी जगायचं असले तर आपल्या जीवनात कोणीतरी अर्वाचीन पुरुषाचं, प्राचीन पुरुषाचं, सत्पुरुषाचं जीवन दर्शन आपल्या जीवनात झालं पाहिजे. अर्थात संतांची भेट जीवनात, संतांचं सानिध्य, संतांचा सहवास जर आपल्या जीवनात प्राप्त झाला तर आपल्या सुखाला पारावर राहत नाही. विठाला आपल्याला तर सुख मिळतच महाराज, पण संतांच्या पायाजवळचं सुख देवाला सुद्धा मिळतं महाराज, देवाला. म्हणून वैकुंठात असलेला देव सुद्धा संतांच्या पायाच्या सुखाची इच्छा करतो. वैकुंठ सोडवणी संत सदनी राहिला महाराज, नाही का. प्रेमी तयापाशी मांडवा हरपला दिवसावा जेत नाम घोष परवा करती माझा. मला कुठे शोधायचं असेल तर माझे भक्त गाती जेथे नारद मी उभा देते. संतांचं घर आवडतं मला, म्हणून तो द्वारकेचा राणा पांडवा घरी, पांडवाच्या घरी का राहिला का पांडवावर भगवंताचं अत्यंत प्रेम होतं म्हणून पांडवाच्या घरी राहिला. मानवाला सुख मिळतं आणि देवाला सुख मिळतं. खऱ्या अर्थाने तुमचं आमचं जीवन आनंदी करायचं असेल, आपल्याला सुख का मिळत नाही त्याचा अजून एक प्रकार सांगतो का आपण निसर्गाच्या वर मात करतो, निसर्गाच्या विरोधात चालतो. आपल्याकडे समृद्धी भरपूर आली आहे. समृद्धी कशामुळे आली तर विज्ञानामुळे आली. विज्ञानाने प्रगती केली, विज्ञान मंगळावर जाऊन पोहोचलं, विज्ञानाने मोबाईल निर्माण केला, मोबाईलने IT क्षेत्रामध्ये प्रवेश केला विज्ञानाने, नाही का. पण निसर्गावर तुम्ही आम्ही मात केली महाराज. निसर्ग आणि विज्ञान या दोन भिन्न बाजू आहेत. आपण निसर्गावर मात केली आहे, निसर्गाप्रमाणे आपण चालत नाही, निसर्गाचे बारीक सारीक नियम आपण पाळत नाही आणि म्हणून आपल्याला दुःख भोगावं लागतं. विठाला म्हणून जीवनामध्ये विज्ञानाची कास धरा याबद्दल माझं दुमत नाही, पण निसर्गाला सुद्धा, निसर्गाची सुद्धा कास धरा, निसर्गावर मात करू नका. विठाला म्हणून सुखाच्या शोधात आपला मार्ग चुकलाय. सुख राहिलं एका बाजूला ना आपण शोधतो दुसऱ्या बाजूला. एका म्हातारीची सुई घरामध्येच हरवली होती. काही लोकांनी विचारलं आजीबाई सुई कुठे हरवली, म्हणजे घरामध्ये, आणि तुम्ही शोधता कुठे, बाहेर अंगणामध्ये. का शोधताय अंगणामध्ये, म्हणजे अंगणामध्ये लाईट आहे, स्ट्रीट लाईट आहे, उजेड आहे म्हणून शोधते. वास्तविक सुई कुठे सापडली होती, हरवली होती. घरामध्ये. शोधती कुठे, अंगणामध्ये. कसं तुमचं आमचं झालंय महाराज. आपण सुखाचा पत्ता चुकलोय, आपण सुखाचा मार्ग चुकलो आहे म्हणून दुःख भोगावं लागतंय. असेच काही लोक, काही साधक जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला गेले. तुकाराम महाराजांचं कीर्तन लोहगावला होतं. तुकाराम महाराजांची जन्मभूमी जरी देहूगाव असली तरी कर्मभूमी लोहगाव होतं. लोहगाव मध्ये 9 ते 11 कीर्तन झालं आणि काही साधकांनी तुकाराम महाराजांना विचारलं का हो तुकोबर आहे. अहो या आठवड्यामध्ये लोहगाव मध्ये तुमची आम्ही जवळजवळ 4 ते 5 कीर्तन ऐकली, पण प्रत्येक कीर्तनामध्ये तुम्ही सुखावर बोलले. सुख संतांच्या जवळ आहे, सुख संतांच्या जवळ आहे. सुख तुम्हाला सापडत नाही, सुख तुम्हाला सापडत नाही. सुखावरच तुम्ही प्रत्येक दिवशी बोलले महाराज. पण आम्हाला खऱ्या अर्थाने त्या सुखाचा पत्ता सांगा. आणि मग जगद्गुरु तुकाराम महाराजांनी खऱ्या अर्थाने त्या सुखाचा पत्ता अभंगाच्या पहिल्या सुख कसे
काही पाठ भेदे महाराज दोन्ही शब्द या अभंगामध्ये. मग तुकाराम महाराज त्यांनी आपण विचारलं तुम्हाला सुख पाहिजे आहे ना तुम्ही संताला शरण द्या. मनोनी शरण द्यावी देवाला शरण द्या. संता विना प्राप्ती नाही सेवित देती बाई. तुम्ही संताला शरण द्या तुम्हाला सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. आणि मग तुकाराम महाराजांनी सांगितलं का आम्ही सुद्धा तेच केलं. आम्ही देवाच्या शोधात गेलो संतांच्या शोधात गेलो संतांच्या सानिध्यात गेलो संगतीत गेलो आणि खऱ्या अर्थाने आम्हाला सुखाची प्राप्ती झाली. आम्हाला संतांची संगत मिळाल्यामुळे सुखाची प्राप्ती झाली म्हणून आम्ही त्यांच्या पायाजवळ वास केला. गुरु तुकाराम महाराजांचा काय ज्या वेळेला संतांच्या पायाचा वास केला त्या वेळेला आमची हालचाल थांबली. देवाला चिंता आहे चिंता ते पळाली मोकळा बाहेरी प्रवास वितरी केला देवी. आमची जीवनातली जी चिंता होती ती संतांच्या पायाने आणि नाहीशी झाली महाराज. मनोवनी केला वास नाही नाचे ठाई विडोबार संतांच्या चरण रजकनाने आमचं तापलेलं शरीर शांत झालं महाराज. मनोनी केला वास नाही नाशी ठाई. पण शरीर तापलं तरी कशाला महाराज. संसाराच्या तापे तापलो मी देवा मनोनी सेवा करी त्याची. 3 तापाने शरीर तापलंय महाराज. आधी भौतिक ताप आधी दैविक ताप आणि आध्यात्मिक ताप या 3 तापाने आपलं मानवी शरीर तापलेलं आहे. आणि ते फक्त संत चरण राजाने शांत होत असतो महाराज. म्हणून देवलोक सुद्धा संतांच्या आणि चरणाची इच्छा करतात महाराज. देवईची रज चरणाची माती धावत चालते मागे मागे. नामयाचे पाठी चाले की शिराज वंदावया रज चरणीची. अहो देवलोक इच्छा करतात याच्यात नवलाई भगवान शंकर सुद्धा आणि या चरणाची इच्छा करतात महाराज. चरणचे रज वंदी शुळ पाणी नाचती कीर्तनी त्यांची माथा. अहो देव आणि भगवान महादेव सुद्धा याची इच्छा करतात. यात नवल नाही तीर्थ सुद्धा इच्छा करतात चरण महाराज. तीर्थे त्यांची इच्छा करते सर्व काळ वावया निर्मळ आपणाची. तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया. सर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा. तीर्थ सुद्धा संत चरण राजाची इच्छा करतात. देवलोक सुद्धा इच्छा करतात. महादेव सुद्धा संत राजा चरणाची इच्छा करतात. मनोनी केला वास नाही नाशे ठाई. एकाच मिनिटामध्ये एका शंकेचं उत्तर सांगतो आणि सभा संपवतो. विठ्ठल विठ्ठल.
एक शंका अशी निर्माण होणं साहजिक आहे. संतांना या जीवनामध्ये ते प्रापंचिक होते, प्रपंचात होते, पण त्यांना सुखाची प्राप्ती झाली आणि तुम्हा आम्हाला सुखाची प्राप्ती का होत नाही, नाही का? हा प्रश्न अनुत्तरित आहे. संतांना सुखाची प्राप्ती का झाली तर संतांजवळ ज्ञान होतं म्हणून सुखाची प्राप्ती झाली. त्यांनी खोटा असलेला प्रपंच खोटा समजला, खरा समजला म्हणून सुखाची प्राप्ती झाली. आपण खोटा असलेला प्रपंच खरा समजतो म्हणून दुःख मिळतं. विठ्ठला चतुरा पुढे निळ्याचा दुसरा, नाही का? माऊलींना दृष्टांत दिलेला आहे. दोन मित्र रस्त्याने चालले होते. मंद अंधकार होता. संध्याकाळची वेळ होती आणि रस्त्यामध्ये मोत्याचा हार पडलेला होता. दोन मित्र बरोबर चालले होते. एकाला असं वाटलं हा मोत्याचा हार आहे, त्याने तो उचलला. पण दुसऱ्याला असं वाटलं हा सर्प पडलेला आहे रस्त्यामध्ये, तो घाबरून लांब पळाला. एकाला सुख झालं आणि एकाला दुःख झालं. याचं कारण ज्याला सुख झालं त्याला त्याचं ज्ञान होतं म्हणून सुख झालं, ज्याचं अज्ञान होतं त्याला दुःख भोगावं लागतं. स्वातीचे उदक शुक्ती मोती व्याळी विक तैसा मी सज्ञानाशी सुख दुःख तो अज्ञानाशी. स्वातीचं उदक, स्वाती नक्षत्राचं पाणी जर समुद्राच्या शिंपल्यात पडलं तर त्याचे मोती तयार होतात आणि तेच पाणी जर सापाच्या मुखात पडलं तर त्याचं विष तयार होतं. विठाला तैसे जीवनीचे उदक नाही का? एकाच विहिरीचं पाणी, एकाच पाईपाचं पाणी, एकाच दांडामधून जाणारं पाणी मिरचीला जातं ती मिरची तिखट होते, उसाला गेल्यानंतर तो ऊस गोड होतो आणि तेच पाणी बचनागाच्या मुखात गेलं तर त्याचं विष तयार होतं. सांगायचं तात्पर्य ज्ञानाला हा संसार सुखाचा होतो, अज्ञानाला हा संसार दुःखाचा होतो. संत ज्ञानी आहे म्हणून संताच्या पायाजवळ सुख आहे. सुख वसे याची टाई बहुपाई संताच्या, त्यांच्या पायाजवळ सुख असल्यामुळे तुकाराम महाराज थांबली आणि म्हणून केला वास नाही नाशे ठाई. त्यांच्या चरण रजाचा आश्रय घेतल्यामुळे मनवनी केला वास नाही नाशे ठाई. अशी आपल्या तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती करून देणारे जे संत आहे त्यांचं एक वेळा चिंतन करू. बहुपाई संताच्या म्हणवली केला वास नाही नाशी ठाई. पुनश्च एकदा या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्या सर्व मायबाप श्रोत्यांचं, वडीलधाऱ्या मंडळीचं या ठिकाणी मला दर्शन झालं. हे मी माझं परम भाग्य समजतो आणि या दर्शनाच्या योगामधून सुखाची प्राप्ती, आनंदाची प्राप्ती आपल्या सप्ताहाच्या माध्यमातून होत असते. उद्याचा सप्ताहाचा शेवटचा दिवस. पुन्हा सर्व भाविकांनी या सुवर्ण संधीचा उद्या आणि परवा काल्याच्या कीर्तनाने सांगत आहोत, 2 दिवस शिल्लक राहिले आहेत. या आनंदमय सुखाचा लाभ सर्व साधू संतांप्रमाणे तुम्ही आम्ही सर्वांनी या लाभामध्ये सामील होऊन, सहभागी होऊन आणि सुखाची आणि प्राप्ती तुम्ही आम्ही करून घ्यायची असेल तर आपल्याला संताशिवाय सुखाची प्राप्ती दुसरं कोणी करू शकत नाही. हीच सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. सर्वांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल.